नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण मराठी व्याकरणाच्या मालिकेतील लिंग या संबंधी ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. लिंग म्हणजे काय? तर व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू यांचे स्त्री किंवा पुरुष असा भेद दाखवणाऱ्या रूपाला लिंग म्हणतात. लिंगाच्या प्रकारातील पहिला प्रकार पुल्लिंग ह्याविषयीची उदाहरणे सांगितलेली आहेत. मुलगा, राजा, घोडा, वाघ आणि शिक्षक. पुल्लिंग कसं ओळखायचं? तर ज्याच्या पुढे तो लागतंय म्हणजे तो मुलगा, तो फळा, तो आंबा अशा प्रकारे. स्त्रीलिंग बघायचं झालं तर ज्याच्या आधी ती लागतं म्हणजे ती नदी, ती मुलगी, ती राणी, ती घोडी, ती वाघीण, ती शिक्षिका म्हणजे ज्याची सुरुवात ती पासून होती त्या सगळ्याला स्त्रीलिंग असं म्हणायचं. मग जे घटक तो पण नाहीयेत आणि ती पण नाहीयेत अशा घटकांना ते म्हणजेच नपुसकलिंग यामध्ये विभागणी करायची. म्हणजे ते फूल, ते झाड, ते पुस्तक, ते पान अशा प्रकारे करायचं. मग आता ह्यात बघा, सूर्य, तो सूर्य म्हणजे पुल्लिंग, नदी ती म्हणजे स्त्रीलिंग आणि मूल ते म्हणजे नपुसकलिंग, ती गाय स्त्रीलिंग, ते पुस्तक नपुसकलिंग, तो राजा पुल्लिंग. अशा प्रकारे आपण लिंग ओळखून दाखवायची असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला लिंग बदला असा देखील प्रश्न विचारतात. म्हणजे एक तर पुल्लिंग दिलेलं असतं त्याचं तुम्हाला स्त्रीलिंग करायचं असतं, नाहीतर तुम्हाला स्त्रीलिंग दिलेलं असतं त्याचं पुल्लिंग करायचं असतं. मुलगा, मुलगी, राजा, राणी, देव, देवी. तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये 3 रकाने आखायचे आहेत. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग आणि हे वरती जे शब्द दिले आहेत ते कोणत्या भागात घालायचे ते नीट लिहायचं आहे आणि मला त्याचा फोटो काढून पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे तुमच्या मराठीच्या पुस्तकातील आतापर्यंतच्या अभ्यासक्रमावर तुम्ही भरपूर शब्द गोळा करा आणि त्याचे लिंग काय आहे ते ओळखा आणि वहीमध्ये लिहा, सराव करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब देखील करा. तर उद्या येणार आहे इंग्रजीचा ग्रामरचाच जेंडर हा सब्जेक्ट. पुन्हा भेटूया.